मात्र बाळा तुझं नाव काय, तू काय सांगशील, कशासाठी आला होता जिथं? पप्पाची पगार नव्हती म्हणून आलो. पप्पाची पगार. पप्पा कुठं काम करत होते तुझे? पनगेश्वर कारखाना. पनगेश्वर कारखान्यावर. हे बाळा कारखाना कुणाचा होता हे तुला माहीत आहे का? हां, कुणाचा होता? गोपीनाथ मुंडे साहेबांचा. गोपीनाथ मुंडे साहेबांचा कारखाना होता. आता पप्पाचं काय राहिलं इथं? पप्पाची काय राहिली आता? पगार राहिली? हां, पगार. कितवीला आहेस तू शाळेत? 6वी. कितवीला? 6वी. आई आहे तुला? नाही. पप्पा? नाही. तुला सांभाळते कोण? आजी. आजी सांभाळते. आजी सांभाळते. बा तुझं इकडेच हा दुसरा मुलगा आहे, या कर्मचाऱ्याचाच आहे. फार विदारक परिस्थिती ह्या कारखान्याची आहे, इथल्या कर्मचाऱ्यांची आहे. जशी या कारखान्याची मी म्हणतो की जशी दिवाळखोरी झाली किंवा दिवाळखोरी करण्यात आली, इथले जे संचालक होते, कोणी या कारखान्याला पाहत होते, ते पंकजा मुंडे होत्या. आणि पंकजा मुंडे असताना देखील या कारखान्याला, इथल्या कर्मचाऱ्याला जे आहे कुठंतरी अंधारात ठेवून हा कारखाना विकला गेला असा इथले सगळे कर्मचारी आरोप करत आहेत. त्याचबरोबर इथं 15 ते 20 दिवस झालं इथल्या कर्मचाऱ्यांनी इथं उपोषण केलं होतं, आंदोलन केलं होतं. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे शेर राहिलेत, अनेक शेतकऱ्यांनी या कारखान्याला जमिनी दिल्यात. आता ह्या सगळ्या ठीक आहे तो, पण ह्या लेकरांनी काय पाप केलं होतं? बाळा तुझं नाव काय? गोविंद अनिल लहान. काय नाव आहे तुझं पूर्ण नाव? जोरात सांग. गोविंद अनिल लहान. कितवीला आहेस तू? 5. गाव? पट्टीवर. पट्टीवड. आई वडील नाही तर? पप्पा कुठं काम करत होते? इथं कार. कुणाच्या कारखान्यावर करत होते? पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर काम करत होते. आता काय राहिले पप्पाचं? पगार. पगारीसाठी आला. पगारसाठी आला. कितवीला आहेस तू शाळेत? 5. 5वीला. मंडळी, एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला सांगावा वाटतोय आणि एक महत्त्वाचा मुद्दा पण उपस्थित करावा लागतोय. पंकजा मुंडे त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक कामं करत असतील, अनेक गोरगरिबांना मदती करत असतील. हा कारखाना देखील शेतकऱ्यांना, गोरगरिबांना कुठेतरी मदत व्हावी, इथले कर्मचारी या कारखान्यावर राहावे, त्यांनी काम करावे यासाठी इथं कारखाना उभा केला होता. मात्र हे दोन जे चिमुकले तुम्ही पाहिलेत, या आजी निराधार आजी आहेत. आता या तिघांचा तरी कळवळा पंकजा मुंडे यांना येणार आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पंकजा मुंडे यांनी ज्या पद्धतीनं या कारखान्याचा जो परस्पर जो व्यवहार आहे तो करण्यात आला, कर्मचाऱ्यांचे पगार ठेवून व्यवहार करण्यात आला. आता आम्ही असं म्हणत नाही ते कर्मचाऱ्यांचे आरोप आहेत. या आजींच्या मुलांचा 2 ते 3 वर्षाचा PF शिल्लक राहिला आहे, त्यांची पगार शिल्लक राहिली आहे. मुलाला काम हाताला नव्हतं म्हणून मुलाने आत्महत्या केली म्हणा, किंवा त्यांनी त्याच्यात टेन्शन घेऊन त्यांनी त्याचा जीव सोडला. मात्र ह्या 2 पाखरांना रिकामे सोडले. माझा महत्त्वाचा प्रश्न पंकजा मुंडे यांना आहे की आता पंकजा मुंडे तुम्ही मंत्री आहात, तुम्ही आता सत्तेत आहात,